आपण वैभवडीत आलो ना. वैभवडीमध्ये एक काजूचा म्हणजे होलसेल आपण बोलू शकतो यांना ना. होलसेल आहे, आम्ही इकडेच घेतो. यांच्याकडे कितीपासून स्टार्ट आहे ताई? 800 700पासून स्टार्ट आहे. 700पासून स्टार्ट आणि 1200पर्यंत आहेत. आणि ही साईज आहे, ही सॅम्पल साईज आहे फक्त. आणि ह्याच्यातले असतात ना सोललेले. हां ते तर आपण कुठलं घेतलं आहे? 1100ला घेतलं आपण. तर यांचा नंबर माझ्याकडे आहे. मी कधी वैभवडीत आलात आणि तुम्हाला कोणाला हवे असेल तर मी तुम्हाला नंबर देतो त्यांचा. चालेल ना नंबर दिला तर? हां मुंबईला काळा चौकीला पण मिळतो त्यांच्याकडे. तर इकडे आणि ह्याच्यामध्ये बरेच व्हरायटी असतात. त्याच्यामध्ये 1 2 3 असे 700पासून ते 700 800 900 1100 1200. गुड मॉर्निंग मंडळी. सो आज निघायचा दिवस आहे आणि पावसाने सकाळ ह्याच्यात लावली. काय आलं का? अरे नंतर या काय निघतो आम्ही नंतर. आता फणस पण बांधूचे आहेत. होय आता ते वैशीचा भाऊ डिग्या तिथे त्यांच्याकडे जोत लावणार आहे. ते बोलले ये नंतर निघायच्या अगोदर. रॉबिनहूड वर्ड आहे आणि तिथे सगळे ते सुगरण पक्षी दाणे खात आहेत सगळे पेरलेले. तिथं नाही बोलली एवढी नाही करणार, हा कोपरा नाही करणार, हे नाही करणार, तेवढंच करणार. आणि बाकीचे पण नाही होणार त्यांच्यात. बघू तिकडे करणार आहेत ते लोक. चला चहा पिऊन तर बाकीची तयारी करायची निघायचं मुंबईला पण. नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश राणे तुझ्या स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये. सो आता आपण चाललो आहे शेत नांगरणी बघायला. आपलं डिगे आहे त्या डिग्याने नांगर लावतोय तो. आता बोला मला वैशी बोलली तर जाऊन येऊया ना. बोललो बघून येऊया. हे आपल्याकडचं शेत वैशीचं. इथे झालं वाटतं यांचं करून. थोडंसं पेरणी वगैरे केलं नाही वाटतं. बिडू बिळात. आणि तिथे हे आमचं धावकर बाबा. केवढं मोठं झाड आहे, खूप मोठं आहे म्हणजे फार पूर्वीपासून. हे बघ हे आमचं धावकर बाबाचं झाड मागे आहे ते. खूप मोठं झाड आहे. आणि ती बावडी आहे तिथे. कधी पण वर्षाचे 12 महिने पाणी. आणि ते पण एकदम थंडगार चिल्ड. मिनरल वॉटरला मागे टाकेल. मिनरल वॉटर म्हणजे तेच मिनरल वॉटर जे आपण आता पितो ते. आणि इथे शिरीने सुरुवात केलेली आहे. अरे सुबॅन पण लावलं वाटतं जात. बऱ्याच वर्षांनी बघायला आलं माहिती आहे. हे काहीच नाही हो. इथे नदी आहे मागे. ही नदी आहे. आम्ही गणपती विसर्जन तिकडे करतो. ते दिसतं पांढरा तिथे व्हाईट तिथे नदी. तिथं आम्ही ते हे करतो विसर्जन करतो तिथे. चप्पल तर गावातली घातली पाहिजे रेग्युलर. आधी काय दादा आधी काय तो आमचा लाजाळूचा झाड था श्रेयस. लगेच पलटी मारला बघितल्या ना कॅमेरा बघितल्यावर. लगेच पलटी मारला त्याने कॅमेरा बघितल्यावर. होय होय ना. पण मुंबईत जातो ना ते तयारी करतात सगळे. आता लगेच सकाळी. किती दिवस 4 दिवस 2 म्हणजे 3-4 दिवस.
आणि या सुव्या का सुव्या पण मुंबईला असतात. तुम्ही का आलास? हा किती आहे सध्या? कधी म्हणजे थोड्याच्या वरना तिकडनं बघितलं ना तिथून मस्त. आणि तिकडे बघाल ना गगनबावडा दाखवतो झूम करून जेवढं होईल तेवढं. तो ते पीक दिसतं पीक वरचा तो गगनबावडा आहे. तिथे मठ आहे गगनगिरी महाराज मठ म्हणजे त्यांचं निवासस्थान ते आहे. त्याची वरती पाष्टेवाडी मागे पवारवाडी आणि पाष्टेवाडी. आता आपली गाडीवाडीतली पण मागं काय काय वरती शिफ्ट झाली तिथे. अरे या वर इला की का जमीन खाली गेली आहे? या वर इला की जमीन खाली गेली? केवढीच ही पाणी येतं ना. आणि किती आपण वरती पण पाणी जातं ना. खर्च बिर्च त्यांचा सगळा सगळं काय नाही पण ते राखून लोक गाडी घालणार ना. गाडी घालतात ते कुंपणमध्ये जेवायला घाला. शेती उसाची शेती असते ना. होय हा ऊसाची शेती पण नॉप आपल्याकडे आता. आपण ते बघत होतो. मी तेच शिरीला विचारत होतो की तो ट्रॅक्टर जास्त चांगला की हे चांगलं. तर दोघांचे पण ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आहेत. म्हणजे ट्रॅक्टरचा म्हटलाच तर काय होता की मेंटेनन्स त्याचं कमी आहे गुराढोरांपेक्षा. पण शान वया असत ना पेरू कसा काही ठेवला ना तर शान वया असत तर मग गुरा परवडतात. आणि गुरा कसा माहिती आहे ना नांगरणी झाली की नंतर काय नाही मग त्यांचं म्हणजे दूध आणि शेण तेवढा मिळणार त्यांचा आणि गोमूत्र. तर नंतर मग ते कधी रानात बिनात सोडले चरूक गुराढोरामध्ये कोणाच्या मळ्यात जातात कोणाच्या शेतात जातात. मग ते राखणी करण्याची परत त्यांची मेहनत आहे. प्लस नंतर मग त्यांचा खानापिना तर ठीक आहे देतच सगळेजणं. पण ट्रॅक्टरचा तसा एवढं मेंटेनन्स नाही. का शेतीचं काम झाला की आपला ठेवला खळ्यात काय टेन्शन नाही. बट हे परवडतं पण शेण बिन लागतं ना त्यांना म्हणजे जरा परवडतं. म्हणजे चांगला असा परवडतं म्हणजे चांगला असा.
आपला श्री आणि वैश्वचा मुलगा, तो आता 12वी होतं ना, चांगल्या मार्काने पास झाला होतो, त्याच्या सगळ्यांनी अभिनंदन करा. आणि तो एवढा मेहनती आहे ना, तो घरची कामं करून पण सगळं अभ्यास करून चांगल्या मार्काने पास झाला. तो आता सध्या ढेपळा पडतो आहे, म्हणजे ती झाड असतात ना असे ढेपळं, ती पडतं, म्हणजे कुसकरून माती बरोबर एकदम एका लेवलला येईल. इकडे पण चुलीवरती अजून चुलीवरतीच करतात ना भाकरी, बाकीचं जेवण गॅसवर, भाकरी चुलीवर. अजून चालू असतं. तांदळाची ना नाचण्याची पण करून करतात. पातो तयार होता वाटतं, पाठोपाठ तयार होता. आमचा गाण्या बालपणीचा मित्र हो, आया का